महत्वाची बातमी, पीठासीन अधिकाऱ्यांवर पेपर भिरकावणारे 7 खासदार निलंबित। 8 खासदारांमध्ये महाराष्ट्रामधील प्रशांत पडोळे यांचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे। या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। खासदारांच्या निलंबनानंतर राजनाथ सिंग आणि किरण रिजिजू यांची बैठक झालेली आहे। 8 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील देखील 1 खासदार आहेत। पीठासीन अधिकाऱ्यांवर पेपर भिरकावणारे 8 खासदार त्यांचं निलंबन करण्यात आलंय। महाराष्ट्रामधील प्रशांत पडोळे यांचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे। केडीएमसीच्या सभागृहामध्ये पहिल्याच दिवशी नगरसेवकांचा संताप। शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी अतिरिक्त आयुक्तांशी त्यांची बाचाबाची झालेली आहे। तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही त्याचं ऐकायचं ऐका, नाही तर नीट बाहेर जायचं। सर्वांना महाग झाले तुम्हाला सगळं अधिकार देऊ नये सगळं आम्हाला। ते अधिकार महापौरांचा आहे। तुम्ही आम्ही काही म्हणत नाही तुम्हाला किंवा वेळ। केडीएमसी महानगरपालिकेमध्ये महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक झालेली आहे। लेझिम वाजवण्यासाठी आलेली शाळकरी मुलं 3 ते 4 तासांपासून या ठिकाणी ताटकळत बसली। महापौर पदाच्या निवडणूक प्रक्रियेला विलंब झाला आणि त्यामुळे मुलं फुटपाथवर अशी बसून राहिली। डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर आज विराजमान झाले, बसले, त्यांनी जी निवड झाली। मात्र त्यांच्या निवडणुकीनंतर मोना परिसरातील ज्या शाळेतले विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना शाळेतल्या शिक्षकांनी 11 वाजेपासून इकडे लेझिम खेळण्यासाठी आणलं होतं। मात्र 11 वाजेपासून ज्या महानगरपालिकेची जी प्रक्रिया सुरू होती, यामुळे या विद्यार्थ्यांना फुटपाथवरती बसण्याची वेळ आली। काय शिक्षक आपल्यासोबत आहेत? सर, ही विद्यार्थी कुठल्या शाळेतले आहेत? शिक्षक देखील कुठल्या शाळेतले आहेत? सकाळपासून शिक्षकांनी मुलांना या ठिकाणी वेटिंगवरती ठेवलेलं आहे आणि एकंदरीत पाहिलं गेलं या विद्यार्थ्यांना आता महानगरपालिकेच्या परिसरातून दूर घेऊन जात असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। आणखी एक महत्त्वाची बातमी, वसई विरारच्या महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील यांची निवड करण्यात आली। वसईच्या उपमहापौरपदी मार्शल लोपिस यांची वर्णी लागली आहे। हितेंद्र ठाकूर यांच्याकडनं महापौर आणि उपमहापौर यांना शुभेच्छा देण्यात आल्या। बघा, गेले 35 वर्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी जे काही रोवलेलं आहे आणि त्याची चांगली फळं आता यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी राज्य सरकार देखील म्हणजे स्वर्गीय अजितदादांना देखील फोन करून मदतीचं आश्वासन दिलं होतं। त्याचप्रमाणे माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांनी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचं अभिनंदन करून सहकार्य करण्याचा शब्द दिलेला आहे। त्यामुळे नक्कीच या आपल्या महापालिकेचा वसई तालुक्याचा आणि पालघर जिल्ह्याचा विकास हा 100% होईल। तर मतदान झालं असतं तर आकडा बराच वाढला असता। बाकी अभिनंदन, सगळी ऑपरेशन होतील, पण शेट्टीची आरोप प्रत्यारोप आता संपले। दर इलेक्शनला आरोप प्रत्यारोप करणं हा विरोधकांचा अजेंडा असतो। आम्ही आमची कामं बोलतो, आम्ही कोणाचं नाव पण घेत नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलायचंच नाही। विरोधांकडे दुसरं काय भांडवल मिळत